नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, बघू शकतात तुम्ही, मी तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहे आत्ता आणि तुम्हाला एक महत्त्वाचा अपडेट द्यायचं, त्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे. सो व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा. आपल्याला माहीत असेल मित्रांनो, राज्य सरकारने 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि त्यामध्ये रब्बी हंगामासाठी किंवा पेरणीसाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे पैसे भेटणार आहेत. याची थोडीशी माहिती घेण्यासाठी मी आलो होतो. माझा मित्र आहे तहसील कार्यालयात. तर मित्रांनो, तुम्हाला एक 2-3 अपडेट द्यायचे होते. रब्बीचं जे अनुदान आहे मित्रांनो, हे अनुदान येत्या 4 ते 5 दिवसात राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहे. त्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झाली आहे आणि त्याचं अनुदान पडणं पण सुरू झालेलं आहे मित्रांनो. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तर त्यांना थेट अनुदान हे पडते. ज्यांचे फार्मर आय डी नाही आहे, तर नावात काही प्रॉब्लेम आहेत, KYCमध्ये प्रॉब्लेम आहेत, त्यांना KYC करावं लागणार आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट मित्रांनो, हे अनुदान नेमकं कोणाला भेटणार आहे, तर आपण एक प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकतात. पण थोडक्यात सांगायचं झालं मित्रांनो, तर ज्या शेतकऱ्यांना आधी म्हणजे NDRFचे जे पैसे भेटलेले आहेत त्यांना हे अनुदान भेटणार आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, एक आत्ता तहसीलदार साहेब जे आहेत त्यांना पण मला सांगितलं की शेतकऱ्यांच्या नावात खूप प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे दत्ता भाऊ, भाऊसाहेब, भाऊराव असे प्रॉब्लेम असल्यामुळे कुठेतरी अनुदान द्यायला उशीर होत आहे. पण येत्या खूप मित्रांनो 7 ते 8 दिवसात सगळीकडे हे पैसे पडणार आहेत. सगळीकडे म्हणजे जवळजवळ 80 ते 90% शेतकऱ्यांना. सो तुमचं नाव जर पहिल्या यादीत आलं नसेल NDRFच्या, तर तुम्ही एकदा ते चेक करून घ्या आणि आपली KYC जर करावी लागत असेल तर KYC करून घ्या. मित्रांनो, माझा हेतू असतो तुमच्यापर्यंत एक खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचायचा. जर आपला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.